नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. वेगवान नारायण राणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. नितेश राणे यांनी असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मालवण कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे निवडणूक लढवू शकतात. सध्या राज्यसभेवर ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. पुणे सोलापूर मार्गावर भीषण अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 9 विद्यार्थी जागीच ठार झालेत. पुणे सोलापूर मार्गावर 4 चाकी आणि ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झालाय. 4 चाकी वाहनांमधील 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 चाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झालाय. दरम्यान या 9ही विद्यार्थ्यांचं शव पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलेल्या रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. या अपघातात ठार झालेले सर्व विद्यार्थी यवतमधले रहिवासी आहेत. या तरुणांच्या मृत्यूनं यवतवर शोककळा पसरली आहे. हा सगळा परिसर बंद ठेवण्यात आलाय, तर घरातील कर्ते तरुण मुलं गेल्यानं वडीलधारे पूर्ण झालेत. या दुःखद घटनेमुळे यवतमधील सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. बारामती शहर आणि परिसरामध्ये काल रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामध्ये शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचून राहिलं होतं, तर आज सकाळी रेल्वे स्टेशनच्या मैदानावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलंय. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरासह तालुक्याला काल संध्याकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शहरातील रस्त्याला नदीचं रूप आलेलं पाहायला मिळालं, तर तालुक्यामध्ये शेतीचे बांधही पाण्याच्या प्रवाहानं वाहून गेले. शेतकऱ्यांची पिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. एकीकडे आज मुंबईत काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. दादर पळणमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. काल मात्र मुंबईतल्या तापमानानं उच्चांक मोडलेला होता. काल मुंबईमध्ये 36.2 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असून याआधी 1960 साली 22 जुलैला 34.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. पालिकेच्या तलावांमध्ये 51% पाणीसाठा शिल्लक असल्यानं मुंबईत पाणी कपात करण्यात आली होती. मागील वर्षी नोव्हेंबरपासून ही पाणी कपात करण्यात आली होती. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे 2 दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांची त्यांच्यासोबत बैठक होईल, तर उद्या भाजपच्या बूथ प्रमुखांची ते बैठक घेतील. मुख्यमंत्री फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मुंबईतूनही निवडणूक लढवणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. आगामी ऑक्टोबरमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं विधान संजय राऊत यांनी केले. शिवसेनेचं सरकार येणार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं राऊत म्हणाले. ते मनमाडमध्ये बोलत होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज 3रा दिवस नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरुवात त्र्यंबकेश्वरमधल्या मंदिरामध्ये दर्शनानं होणार आहे. आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, खुटवड, नगर, देवळे आणि सिन्नर इथं विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाचं ओटी भरण शुक्रवारी पालिकेच्या वतीनं करण्यात आलं. सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळेला उदयनराजेंनी एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करतो असं सांगत आपल्या अनोख्या शैलीमध्ये डायलॉग मारले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. औरंगाबाद जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष तांबडे यांची मुदत 29 ऑगस्ट 2019ला संपते आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेले देवस्थान म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. लाखो भाविक दरवर्षी अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. मात्र याच अंबाबाईची मूळ मूर्ती बदलणार असल्याचं खोडसाळ वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं त्याला ठामपणे नकार दिला. चांदवड भागामध्ये अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्यानं पाणी टंचाई निर्माण झाली आहे. योगेश रायते या शेतकऱ्यानं कुटुंबियांना सोबत जनावरांसाठी पाणी विकत घेऊन शेतातील विहिरीमध्ये साठवून ठेवलंय. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मोटरच्या सहाय्यानं पाणी चोरून नेलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसलाय.
पावसानं पाठ फिरवल्यानं शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीला त्याचा फटका बसलाय। त्यामुळे लावलेले वृक्ष वाळू लागल्यानं वर्धा जिल्ह्यामध्ये तब्बल 16,39,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यामुळे या वृक्षांना वाचवण्यासाठी वन विभागाची अक्षरशः धडपड सुरू आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे। गणपती उत्सवासाठी यंदा मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांना कोकणात सुखरूप सोडण्यासाठी एसटीनं तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे। त्यासाठी 27 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे। देशभरातील सर्व महामार्गांवरील टोल नाक्यांवर 1 डिसेंबरपासून ई टोल अनिवार्य होणार आहे। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे। टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील 500 चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेनं मंजूर केलाय। तर 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करामध्ये 60% सवलत मिळणार आहे। सर्वसाधारण सभेनं मंजूर केलेले प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे। सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाचं ओटी भरण शुक्रवारी पालिकेच्या वतीनं करण्यात आलं। सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि नगराध्यक्ष माधवी कदम उपस्थित होत्या। पुण्यात आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस शुक्रवारी संध्याकाळी बरसला। तापमानात वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला। वसई विरार शहरातील वीज माफियांनी चोरीचा उच्छाद मांडला असून त्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणला बसतोय। दर महिन्याला या वीज माफियांकडून तब्बल 10 कोटींहून अधिक रुपये वीज चोरीची केली जाते। या वीज चोरीमुळे दर महिन्याला 15 ते 20% इतका तोटा सहन करावा लागतोय। डोळ्यांचे विकार, त्वचारोग, छोट्या शस्त्रक्रिया यासाठी आता रुग्णांना पालिकेच्या KM नायर शिव या रुग्णालयांमध्ये धाव घेण्याची गरज भासणार नाहीये। कारण पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर पूर्णवेळ आता उपलब्ध व्हावेत। यासाठी मुंबईतील 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। लांबणीवर पडलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीची भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत सुद्धा कमालीची वाढ झाली। पीक विम्याच्या लाभापासून वंचित, शेतमालाच्या दरातील तफावत अशा एक ना अनेक संकटांमुळे बेजार झालेल्या राज्यातील जवळपास 1300 शेतकऱ्यांनी मागल्या 6 महिन्यांमध्ये आत्महत्या केली आहे। उद्या मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केलाय। मुलुंड माटुंगा स्थानकांदरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी मार्गावर तर पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये रात्री 9:30च्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या लॉजमध्ये एका तरुणानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तर याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेमध्ये आढळून आली। मयत तरुणीचं नाव प्रतिमा प्रसाद असून तरुणाचं नाव अरुण गुप्ता असं आहे। डोंबिवलीमध्ये 36 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। साईचरण अय्यर असं या तरुणाचं नाव आहे। राहत्या घरी गळफास घेऊन त्यानं जीवन संपवलंय। केंद्र सरकारच्या पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर पिंपळे गुरवमध्ये विलेज प्लाझा आणि पिंपळे सौदागरमध्ये क्रीडा संकुल विकसित करण्यास मान्यता देण्यात आली। शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये ही मान्यता देण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये हजारो माशांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर नगरपंचायतद्वारे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। एकीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याअभावी नागरिकांच्या अतोनात हाल सुरू आहेत। दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या नागरिकांना आता कुठे दिलासा मिळाला होता। मात्र नदीपात्रात पाणी येऊन गावाला पाणी पुरवठा सुरू होताच गेल्या 8 दिवसात पाणी पुरवठा करणारी मशीन खराब झाली आहे। वर्ध्यात अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका कार चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोबतच यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। नागपूर मुंबई महामार्गावरील मलकापूर इथं हा अपघात झालाय। जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनामध्ये संपन्न झाली। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या बैठकीमध्ये घरचा आयोजन केला। आपल्या मतदारसंघातील विविध समस्या त्यांनी यावेळेला मांडल्या। पंढरपुरात IT विश्वशांती गुरुकुल आयोजित चंद्रभागेच्या आरतीमध्ये भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या। यावेळेला त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विठ्ठल मंदिरात झालेल्या पावती घोटाळ्याची CID चौकशी करण्याची मागणी केली आहे।
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। वसमत तालुक्यातल्या फाटा या गावामध्ये शेतात काम करत असताना पाऊस सुरू झाल्यानं ही दुःखद घटना झाली आहे। औरंगाबादमध्ये जावयानं केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। पैठण तालुक्यातल्या इसारवाडी गावामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। संतोष माळी असं या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। कर्नाटकात कुमारस्वामींची पुन्हा सोमवारी सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडावा लागणार आहे। कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्यासाठी तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। 2 दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे। कुमारस्वामी आणि डी.के. शिवकुमार आज मुंबईत येण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या सोनभद्रला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरल्यानंतर प्रियंका गांधींनी आता सोनभद्रला जाण्याशिवाय परतणार नाही असा चंग बांधलेला आहे। काल रात्रभर त्यांनी सोनभद्रच्या मार्गावर असलेल्या मिर्झापूरमधील चुनर गेस्ट हाऊसला रोखून धरलंय। आज काँग्रेसच्या विविध पदाधिकारी चुनर गेस्ट हाऊसला पोहोचत असून त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात केली आहे। 14 वर्षांपूर्वीच्या माहितीच्या अधिकाराच्या विधेयकामध्ये दुरुस्ती सुचवणाऱ्या विधेयकात शुक्रवारी लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतलाय। मात्र मतविभाजनानंतर हे विधेयक 224 विरुद्ध 9 मतांनी मांडण्यात आलं। दुपारच्या सत्रामध्ये लोकसभेत मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयकही आवाजी मतांनी मंजूर करण्यात आलं। बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या प्रकरणाचा निकाल 9 महिन्यात द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना दिले। न्यायमूर्ती आर.एफ. नरीमन आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं विशेष न्यायालयाला हे निर्देश दिलेले आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं गुरुवारी या पक्षांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या। बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं शुक्रवारी जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान आता सिंधू उपांत्य फेरीमध्ये चीनच्या दुसऱ्या नामांकित चेन यू फेईच्या आव्हानाला सामोरं जाईल। भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधवला डोपिंग प्रकरणी 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। अखिल भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी पथकानं गुरुवारी ही कारवाई केली। मूळची नाशिकच्या असलेल्या 23 वर्षांच्या संजीवनीनं 2019च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या 10,000 मीटर शर्यतीचं कांस्य पदक जिंकलं होतं। प्रो कबड्डी लीगच्या 7व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे आणि याचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे। प्रो कबड्डीच्या इतिहासात पाटणा पायरेट्स हा सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांनी 3 वेळा जेतेपदाचा चषक उंचावला आहे।